हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अशीच मजेत राहा, आनंदात राहा. आपल्या सगळ्यांची प्रगती होऊ दे, सगळ्यांना पुढे पुढे जाऊ दे, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी संध्याकाळी राज शाळेतनं आलेला होता आणि तो म्हटला की मम्मा यार मला भूक लागली आणि ढोकळा बनवतेस का? तर म्हटलं चला ढोकळा बनवूया. तर या ठिकाणी एक बाउल घेतले, त्यामध्ये 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घातलेली. आपल्याला हळद ही चिमूटभरच घालायची आहे. खूप जास्त घातली तर नंतर आपण त्यामध्ये जे घालणार आहोत सोडा वगैरे किंवा काय ते, तर त्यामुळे ते ढोकळ्याचं जे बॅटर आहे तर ते लाल होऊन जातं. त्यामुळे हळद चिमूटभरच घालायची आपल्याला. त्यानंतर 3 चमचे साखर घातलेली आहे. अर्धी लिंबाची फोड मी त्यामध्ये पिळणार आहे आणि छान असं ते एकजीव करून घेणार आहे. तर छान असं हलवून घ्यायचं आपल्याला चांगल्या हाताने आणि चांगलं असं क्रीमी करायचं आहे त्याला. तर 2 ते 3 मिनटं ढवळलं की साखर छान मेल्ट होऊन जाते आणि मस्त असं क्रीमी टेक्स्चर येऊन जातं त्याला. तर या ठिकाणी कंटाळा करायचं नाही, मेजरमेंट अगदी पक्क लक्षात ठेवा, नाही तर ढोकळाची आपल्याला बेसनाची पापडी व्हायला वेळ लागणार नाही. तर त्यामुळे हे असं आपण करून बाजूला ठेवायचं. आता मोठ्या पातेल्यात मी काढून घेते, कारण त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आता डाळीचं. तर या ठिकाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत आणि ज्या वाटीने मी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने मी डाळीचं पीठ पण घेणार आहे. तर एकत्र थोडंसं कालून घेऊया, आपण त्याला एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ घातलं आहे. तर हे दाबून दाबून असं पीठ घेतलेलं होतं मी 1 वाटी चांगलं आणि ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. तर चांगलं असं ढवळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. ते ढवळलं की छान असं मिक्सचर होऊन जातं आणि असं बॅटर तयार होऊन जातं. त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा एकजीव ढवळून घ्यायचं आहे, चांगलं ढवळायचं आहे, म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे ते असं फ्लफी होऊन जातं थोडंसं. हे बघा. त्यानंतर आता ते थोडंसं बाजूला ठेवून देऊया आपण 10 मिनटं. या ठिकाणी 2 ग्लास घेतलेत मी. ग्लासमध्ये बरं पडतं आणि मोठ्या भांड्यापेक्षा ग्लासमध्ये केले की छान होतात, ते पटकन पण होऊन जातात. तर ग्लासमध्ये करणार आहोत आपण आणि ग्लासला मस्त असं आतून तेल लावून घेणार आहे सगळ्या बाजूने. आता इकडे आपण त्यामध्ये टाकण्यासाठी आपण खट्टा मिठाचं पाणी तयार करून घेणार आहोत, आंबट गोड छान. तर त्यासाठी मी तेल घातलं आहे कढईमध्ये, मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेलं आहे आणि त्यामध्ये मिरच्या कट करून घेतलेल्या त्या घालणार आहोत. ते छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला आणि फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत, म्हणजे आंबट गोड पाणी. तर आपल्याला चटणीची पण गरज लागत नाही, मस्त असं ते आंबट गोड पाणी टाकलं की छान लागतो ढोकळा. त्यामध्ये एक 4 ते 5 चमचे मी साखर घालणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून द्यायचं आहे. छान असं उकळून घ्यायचं आहे ते, उकळी येईपर्यंत, आणि मिरच्या पण त्यातल्या शिजून जातात. मग त्यामध्ये आपण अर्धी लिंबाची फोड पिळून देणार आहेत, म्हणजे आंबट गोड पाणी आपलं तयार होईल. आता हे 10 मिनटं झालेले आहेत. पुन्हा एकदा थोडंसं ढवळून घ्यायचं आहे त्याला आणि त्यामध्ये आता आपण 1 पाऊच इनो घालणार आहोत. इनो घातल्यानंतर खूप जास्त ढवळू नका, फक्त एकजीव झाल्यानंतर ते थोडं फ्लफी होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला लागलीच आपल्या ग्लासांमध्ये काढून घ्यायचं आहे ते आणि वाफायला लावायचं आपल्याला. तर या ठिकाणी बघा, एकाच डायरेक्शनने मी ढवळून घेतलं आणि आता त्याला चांगलेच अशी बुळबुळी यायला लागलेले आहेत. तर पटकन आपल्याला आता ते ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास आपण भरलेला आहे. त्यानंतर इकडे कुकरमध्ये मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे ग्लास अगदी थोडासा इंचभर बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे, कारण नंतर वाफ उकळी आल्यानंतर ते पाणी आपल्या ग्लासात जायला नको ढोकळ्यामध्ये, त्यामुळे. आणि शिटी काढून ठेवायची आपल्याला आणि वाफून घ्यायचं. एक 15 ते 20 मिनटानंतर होऊन जातात. या ठिकाणी थोडंसं बॅटर उरलं होतं, ते पण मी छोट्या वाटीत काढून ठेवलं होतं. तर या ठिकाणी आता आपला ढोकळा रेडी झालेला आहे. 20 मिनटामध्ये कुकरमध्ये होतो आणि तुम्ही जर पातेल्यात केलं तर मग अर्धा ते पाऊण तास लागतो. तर या ठिकाणी बघा, ढोकळा मस्त असा स्पॉन्जी आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि मी तो काढून घेतला आहे. वाटीतला ढोकळा राजने खाल्ला, त्याला खूप घाई झालेली होती, तर तो म्हणे मम्मा मी हे खातो. म्हटलं ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपण कट करून घेऊया आणि बघा किती छान असा एकदम स्पंजी ढोकळा बाहेरून आणल्यासारखा झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे, झटपट होऊन जातो, फक्त मेजरमेंट आपल्या लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आता कट करून घेतलेलं आहे मी आणि आपण जे आंबट गोड पाणी तयार करून घेतलेलं होतं त्यावरती आपण टाकणार आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित ठेवूया, म्हणजे मग त्यावरती पाणी टाकल्यानंतर आतमध्ये छान असं शोषलं जाईल ते आणि मस्त असा आंबट गोड पाण्यासोबत आपला ढोकळा तयार झालेला आहे. त्यासोबतच मिरची पण आहे, तर वरून असं हे पाणी आपण घालून घेणार आहोत.
तुम्ही जर एकदा नक्की हा ढोकळा घरी ट्राय करा. जर एकदा नक्की ट्राय केला तर बाहेरून ढोकळा आणून खाणारच नाही तुम्ही. इतकी छान रेसिपी आहे फ्रेंड्स. तर या ठिकाणी बघा मस्त असा ढोकळा आपला रेडी झालेला आहे आणि खूप स्पॉन्जी पण झालेला होता. तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता, हे बघा खूप छान झालेला आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करून ठेवा. आणि या ठिकाणी राजला खूपच घाई झालेली होती, तर म्हणे मला भूक लागली आणि शाळेचा युनिफॉर्म देखील त्यांनी बदलवलेला नव्हता. तो बोलला की ढोकळा घालल्याशिवाय मी बदलवणार नाही युनिफॉर्म. तर म्हटलं ठीक आहे. तर राजला आवडलेला आहे ढोकळा. आणि फ्रेंड्स तुम्हालाही व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.